प्रशांत, कसा आहेस तू? बरा आहेस का? तुझा पाय कसा आहे? तुझा पाय मध्यंतरी फाईन फ्रॅक्चर सर. झाला होता. प्लास्टर निघालं का? निघालं सर. आय एम फाईन. व्हेरी गुड. नाव यू आर इन फुल स्विंग. येस. जोरात काम करतोय ते दिसतंय. येस प्रशांत, जळगाव धुळे काय? सर, जळगाव धुळेच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आपण सुरुवातीला जळगावला जाऊया. जे राज्यभरात आज प्रमुख महानगरांमध्ये जे चित्र दिसलं, महायुतीची जी ताणाताणी आपल्याला राज्यभर बघायला मिळाली, तशीच काहीशी स्थिती जळगावमध्ये देखील होती. आत्ताच्या घडीपर्यंत म्हणजे आता उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, परंतु महायुतीच्या तीनही घटक पक्षांकडून कोणताही नेता समोर येऊन माध्यमांना अशी त्यांनी जाहीर वाच्यता केलेली नाहीये, की आमची युती झालेली आहे. परंतु आता भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती जळगावमध्ये झाल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय. आणि त्यांच्यामधला जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, तो सुरुवातीपासूनच भाजपने या निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात लीड घेतलेला होता. आम्ही मोठा भाऊ आहोत, स्वबळाच्या दिशेने ते तयारी करत होते. परंतु नगरपालिका निवडणुकांमध्ये जो काही सेटबॅक भाजपला बसला, त्यामुळे आता भाजप टाकही फुंकून पीत होतं. भाजपने सुरुवातीला मग गिरीश महाजन असतील, अ, अ, आमदार मंगेश चव्हाण असतील, यांनी जागा वाटपाच्या चर्चेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही अंशी त्यामध्ये त्यांना यश देखील आलं. आणि जशा आता निवडणुकांचा माहोल रंगलेला आहे, गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक मानले जातात, त्यांच्यावर प्रामुख्याने नाशिक महापालिकेची जबाबदारी भाजपने दिलेली आहे. त्यांच्यावर नाशिक महापालिकेमध्ये संकट आलंय. बरोबर. म्हणून मग या पद्धतीने नाशिकला जळगावमध्ये त्यांना काही त्रास होतोय का? की ते निवांत जळगावमध्ये तर त्यांना पूर्ण आपलं लक्ष नाशिकवर डायव्हर्ट करायचं होतं, म्हणून त्यांनी या ठिकाणी आपला जो एकदम विश्वासू सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या मंगेश चव्हाणांना जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचं प्रभारी केलेलं होतं. आणि एकूणच जागा वाटप ज्या करण्यात आलेल्या आहेत, भाजपमध्ये ज्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आलेली आहेत, त्याच्यामध्ये गिरीश महाजनांचा वर्चस्व असल्याचं दिसतंय. म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल. भाजपचे जे स्थानिक आमदार आहेत जळगाव शहराचे, सुरेश भोळे यांची निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती. परंतु भाजपमध्ये सुरेश भोळेंची पद्धतशीररित्या गळचेपी केली जात असल्याचं या साऱ्या घडामोडींमधून समोर आलंय. आणि ज्या पद्धतीने गिरीश महाजनांनी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकी कडे लक्ष केंद्रित केलेलं आहे, जळगाववर त्यांचं लक्ष असायला हवं, म्हणून मंगेश चव्हाणांची नियुक्ती प्रभारी म्हणून या ठिकाणी करण्यात आली. आणि एकूणच सुरेश भोळे हे फक्त नामधारी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रमुख राहिले. तिकीट वाटप असेल, जागा वाटप असेल, या साऱ्या चर्चेमध्ये गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाणांचा वर्चस्व या ठिकाणी दिसून आला. म्हणजे महायुतीमध्ये, त्यातल्या त्यात भाजपमध्ये या निवडणुकीमध्ये जे काही निर्णय क्षमता असेल, ती गिरीश महाजनांथ्रू मंगेश चव्हाणांनी घेतल्याचं या ठिकाणी दिसतंय. म्हणजे भाजपमधला स्वकीयांमधलं बंड सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता ते कोणत्या वळणावर जातं ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मला या निमित्तानं काय वाटतंय माहितीये का, भाजप आता ओव्हरफ्लो व्हायच्या स्थितीमध्ये आलेलं दिसतंय की काय? म्हणजे निष्ठावंतांची गळचेपी, एक निष्ठा आणि निष्ठावंत कोणाला म्हणावं, आणि जे उपरे म्हणून भाजपमध्ये स्थिरावलेले आहेत तेही म्हणतात आम्ही निष्ठावंत. तेव्हा भाजपमध्ये असं ओव्हर क्राऊडेड झालंय, म्हणजे प्यालामध्ये पाणी जास्त झालेलं आहे आणि आता ते ओव्हरफ्लो होत आहे, असा विषय झालेला आहे. म्हणजे रिकाम्या जागा भरा म्हणून उपरे घेतलेत, पण आता रिकाम्या जागा भरल्या गेल्या आहेत, आणि ज्या भरलेल्या जागा निष्ठावंतांच्या होत्या आहेत त्या सैल झालेल्या आहेत, त्या बिचाऱ्या त्यांचा दम कोंडू लागलेला आहे. अशी काहीशी अवस्था भाजपची ओव्हरऑलच दिसते. ओव्हर क्राऊडेड ज्याला म्हणूया, असा भाजप झालेला आहे. तर अगदी तुम्ही एकदम मुद्देसूद मुद्द्यावर बरोबर आणून सोडतात. जळगावमध्ये तर जसं तुम्ही म्हटलं की प्याला ओव्हरफ्लो झालेला आहे. जळगावमध्ये तर अशी परिस्थिती आहे, प्याला ओव्हरफ्लो होऊन पाणी गटारापर्यंत गेलंय. म्हणजे ही निवडणूक जाहीर व्हायच्या आधी भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मोठा गट फोडला, जो भाजपला मोठा डोकेदुखी ठरणारा गट होता. पूर्ण तो जो गट भाजपमध्ये आला, त्यांना तिकीटं दिल्यामुळे साहजिकच निष्ठावंतांची गळचेपी झाली. त्यांच्या तिकिटांचं काय, हा प्रश्न, जागा वाटपाची चर्चा ज्या दिवसापासून सुरुवात झाली तेव्हापासून भाजपमधले निष्ठावंत विचारू लागले होते. म्हणून गिरीश महाजनांनी 1-2 बैठक घेतली, पण त्यांना
शिष्टाई करण्यामध्ये अपयश आलं म्हणून ते नाशिककडे निघून गेले. मंगेश चव्हाणांच्या खांद्यावरती पूर्ण जबाबदारी टाकून देण्यात आलेली होती आणि मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजनांनंतर मंगेश चव्हाण हे भविष्यात जळगावच्या भाजपाचं नेतृत्व करतील अशी एक चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने मग मंगेश चव्हाणांनी धारदार निर्णय घेतले. त्यांच्या मर्जीतले असतील, कोणी नवीन आलेले असतील त्यांना तिकीट देऊन ते मोकळे झाले. त्यामुळे निष्ठावंतांचा एक मोठा गट जो आहे तो नाराज झालेला आहे. विशेष हे सांगता येईल की जे स्थानिक आमदार आहेत सुरेश भोळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस सुरेश भोळेंचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते करत होते त्यावेळेस त्यांनी या साऱ्या कार्यकर्त्यांना हे एक कमिटमेंट केलेली होती की आता पुढच्या काळामध्ये महापालिका आहे, तुम्हाला तिकीट देण्यात येतील. पण तिकीट वाटपाचा जो एकूणच आपण आकडा जर पाहिला तर त्याच्यामध्ये निष्ठावंत भाजप मधले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय झाल्याचं दिसतंय. त्यातल्या त्यात सुरेश भोळेंच्या कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. आता काही दिवसापूर्वी एक निर्णयाची चर्चा झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक निर्णय घेतला की भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये म्हणून आमदार आणि खासदारांच्या कुटुंबियांना त्यांच्या नातलगांना उमेदवारी दिली जाणार नाही असा निर्णय घेतलेला होता. आता सुरेश भोळेंचे चिरंजीव त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे. आता जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं फिल्टरेशन लावलं तर सुरेश भोळेंच्या मुलाचं काय हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा असणार आहे. गुलाबराव पाटील ज्या पद्धतीने या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये त्यांचा स्टँड जर आपण विचारात घेतला तर नगरपालिका निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटलांनी आपलं होमपिच असलेल्या धरणगावच्या नगराध्यक्ष पदाची निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे सुरुवातीपासूनच गुलाबराव पाटील हे भाजपला सरेंडर झाले नाही. त्यांनी जागा वाटपाची जी काही चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये 25 जागांचा जो आकडा शिवसेनेचा होता 75 पैकी त्यामध्ये एकही जागा आम्ही कमी घेणार नाही हा गुलाबराव पाटलांचा स्टँड यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. आणि शेवटी मग तहामध्ये काहीतरी प्लस मायनस आपल्याला करावं लागतं. शिंदेच्या शिवसेनेने 23 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि जसं तुम्ही निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित केला तर याही वेळेस शिवसेनेचे जे काही निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट देण्यात आली. जे काही मागच्या टर्मला नगरसेवक होते त्यांची तिकीट आता रिपीट करण्यात आलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपने ज्या पद्धतीने प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जळगावात एवढी होती तर या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अक्षरशः बळी देण्यात आलेला आहे. म्हणजे अजित पवारांचे जे माजी मंत्री आहेत अनिल पाटील हे या साऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर होते. देवकरांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळवून घेतलेली आहे. पण एकीकडे ज्यावेळेस सुरुवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा होती की 34 ते 35 जागा ते लढतील. मग जर पक्षाची एवढी ताकद होती तर मग अवघ्या 6 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. सर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भाजपने अजित पवारांची राष्ट्रवादी पद्धतशीर या ठिकाणी टेक ओव्हर केल्याचं दिसतंय. भाजपमधले जे कोणी इच्छुक होते त्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आता निवडणूक लढतायत. म्हणजे अनेक प्रभाग असे आहेत की त्या ठिकाणी उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे पण त्याचं मूळ भाजपचं आहे. म्हणजे याचा काय मतदारांनी आता अर्थ लावावा. आणि प्रशांत बदाने तू जो मुद्दा सांगितलाय ना, अजित पवारांनी खूप उशिरा शहाणपण दाखवलं जेव्हा शरद पवारांनी त्यांना सांगितलं. पण एकनाथ शिंदेंनी हे आधीच ओळखलं की आपली स्पर्धा आता भाजपशी आहे आणि म्हणून मग त्यांनी आधीच नगरसेवक गोळा करायला सुरुवात केली, मोठमोठे नेते आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली. आणि आपण पालिका निवडणुकीचा जो निकाल बघितला की ज्यात क्रमांक 2 वरती एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, तसंच आता या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा चित्र दिसू शकतं की क्रमांक 1 वर निर्वादपणे भाजप आहे पण क्रमांक 2 वरती एकनाथ शिंदेची शिवसेना दिसू शकते. अजित पवारांच्या आता हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी तो प्रयोग पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरू केला. त्यातही त्यांना काकांची मदत झाली म्हणजे शरद पवारांची मदत झाली आहे. त्यांच्या हातातनं सगळं निसटलेलं आहे. मी पुन्हा सांगतोय की एकनाथ शिंदेंनी त्यांची शिवसेना ज्या पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वोटबेस वाढवत आहेत ते खरं तर कदाचित उद्धव ठाकरेंच्याही पलीकडे जाऊ शकतील निकालांती 16 जानेवारीला इफ आय एम नॉट रॉंग. तर ज्या पद्धतीनं पक्ष वाढीसाठी 24/7 ते झटलेले दिसत आहेत आणि लोकांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे एक आश्वासकता जे बंडखोर असतील जे इच्छुक आहेत पण त्यांची ताकद नाहीये सगळेजण हा माणूस देणारा आहे
असं म्हणत एकनाथ शिंदेकडे चाललेले आहेत आणि त्यांच्या पक्षांचे नेते सुद्धा ज्या पद्धतीनं राबतायत, एखाद दुसरा अपवाद गुलाबराव पाटलांचा त्या मागच्या पालिका निवडणुकामध्ये ते खचले असतील म्हणून, पण इतरत्र ज्या पद्धतीने ते टक्कर देत आहेत, जसं की संजय सिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा पुण्यातले एकनाथ शिंदेचे जे स्थानिक नेते आहेत ते, इतरत्र ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, अगदी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटपाचं बार्गेनिंग त्यांनी 54ची ऑफर होती भाजपची मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, ती त्यांनी खेचत खेचत 90 पर्यंत नेली आणि 90 जागांवरती अधिकृतपणे धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार उभे राहत आहेत. 137 वरती भाजपचे कमळाचे उमेदवार उभे राहत आहेत. म्हणजे काहीतरी असं उपद्रव मूल्य निर्माण केलेलं आहे आणि ते वाढतंय भाजपच्या लेखी. हे खूप सिग्निफिकंट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. ही निवडणूक पूर्णतः वेगळी, हिच्यातला जो वोटबेस आहे पक्षांचा तो पूर्णतः वेगळा, यातनं जे मॅन्डेट येत आहे ते पूर्णतः वेगळं, लोकसभेला वेगळं, विधानसभेला वेगळं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेगळं. महाराष्ट्राची प्रयोगशाळा झालेली आहे एका दृष्टीनं पॉलिटिक्सची आणि इथं इतके पॅराडाइम शिफ्ट प्रत्येक निवडणुका दर निवडणुका गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये येत आहेत. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे हे पुस्तकं जे लिहितायत त्यांच्यासाठी संशोधनाचा विषय आहे. मी तर काही पुस्तक सध्या तरी काही लिहिणार नाही आहे. आय एम व्हेरी ऍक्टिव्ह ऍज अ जर्नलिस्ट आणि एडिटर म्हणून तर जास्तच, आणि तुमच्यासारखे सहकारी रिपोर्टर असल्यावरती मला कुठं निवांत बसता येत आहे, कंटिन्यू कामाला लागावं लागतंय. कारण प्रशांत बदाने एवढा ऍक्टिव्ह आहे आमचा की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला म्हटल्यावरती मला झोप आली नाही की हा आता इनॅक्टिव्ह कसा होईल, पण तो राहिलाच नाही. सांगावं लागलं आराम कर बाबा, पण आता तो पूर्ण बरा होऊन निवडणूक कव्हर करतोय. यस प्रशांत, तुलाच नाही, सर्व रिपोर्टर्स आपले खूप चांगले निवडणूक कव्हर करणार आहेत आणि कव्हर करतायत. ज्या पद्धतीचं इनपुट्स ते देत आहेत, खूप आनंद वाटतो, हुरूप येतो. म्हणजे तुमचा संपादक हा रिपोर्टरचा संपादक झालेला आहे, लक्षात घे. रिपोर्टर म्हणून एक कारकीर्द बऱ्यापैकी करून आलेला आहे. तेव्हा रिपोर्टरचं दुखणं किंवा त्याचा उत्साह, त्याचा आनंद, बातमी लागल्याचा आनंद, बातमी मिळवल्याचा आनंद आणि बातमी तीही प्रस्थापितांच्या विरोधातली बातमी, तशी बातमीदारी करायला मिळणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि मी ते केलंय, तुम्ही ते करताय, त्याचा जास्त आनंद आहे. एनिवे, आज मी इथंच थांबतोय, सर्व माझ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतोय आणि अशाच पद्धतीनं आपण निवडणुकांचं म्हणजे महापालिका निवडणुकांचं करणार आहोत. बघत राहा लोकमत.com. धन्यवाद.